दहिसर विधानसभा के संभाजी नगर में यह देखिए चुनावी जनसभा को सर्व महिला वर्गांतर्फे संबोधित करते हुए मंत्री मुरली मोहन भारतीय जनता पार्टी महायुति की उम्मीदवार करत आहोत आपण। तसेच मनीषाताई चौधरी के कार्यों की सराहना केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोल ने किया। इस मौके पर क्षेत्र की जनता की समस्या हाइट रिस्ट्रिक्शन के लेकर के जो चल रही है उसको भी चुनाव बाद दूर करने की बात कही है। आनंद गुजरात के खासदार रितेश पटेल जी उपस्थित है। तसेच उत्तर प्रदेशतील जौनपूर येथील मंत्री आपल्यामध्ये श्री रमेश देसाई उपमहापौर अहमदाबाद हे उपस्थित आहेत। मी जगदीश ओझा यांना सर्वात प्रथम आजच्या या जाहीर सभेमध्ये भारत माता के आप सबके बीच अपने युवा और आदरणीय नरेंद्र भाई मोदी साहब के नेतृत्व में कर रहे हैं। ये एविएशन मिनिस्टर है और जब से आमच्या मुंडे साहेबांचा जवळचा लाडका आमचे मुरली अण्णा आपले केंद्रीय एव्हिएशन राज्यमंत्री त्याचबरोबर आपल्यासाठी खास 1 महिन्यापासून घराघरामध्ये प्रचार करत असलेले आमदार बनवल्यानंतर घाटकोपर अंधेरी मेट्रोचं उद्घाटन होतं। व्यंकय्या नायडू नगर विकास केंद्रीय मंत्री होते आणि उद्घाटनासाठी आले होते। देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही सहारा इंटरनॅशनल हॉटेलवर बसलेलो होतो। मी माझं पहिलं पत्र घेऊन गेले, देवेंद्रजींना सांगितलं, साहेब मला व्यंकय्याजींना विनंती करायची आहे, आज आपण घाटकोपर ते अंधेरी मेट्रो चालू करतायत, आपण अंधेरी डीएन नगर ते चारकोप ही मेट्रो आपण सँक्शन केलेली आहे, पण मुंबईचं शेवटचं टोक म्हणजे माझं दहिसर आहे आणि ही मेट्रो मला दहिसर पर्यंत पाहिजे। एका मिनिटात देवेंद्रजींनी पत्रावर सही केली आणि व्यंकय्याजींना सांगितलं, अपने को ये मेट्रो दहिसर तक देना है चाहिए, क्योंकि मुंबई की बाउंड्री कहां से चालू होती होगी तो दहिसर चेक नाका से चालू होती है। आणि आज दहिसर ईस्ट पासून डीएन नगर, दहिसर ईस्ट पासून आपलं गुंदवली कांदरपाड्यापासून ते अंधेरी डीएन नगर ही मेट्रो चालू झाली। व प्रोजेक्टला स्थगिती द्यायचं काम केलं। मॅनग्रोव्ह पार्कला स्थगिती दिली, दहिसर नदीला स्थगिती दिली, दहिसरच्या पीएपीला स्थगिती दिली, परंतु धर्मवीर आनंद दिघेंच्या खऱ्या हिंदुत्ववादी ह्याच्यावरती बाळकडू पिऊन तयार झालेले आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं सरकार आलं। हे सरकार आल्यानंतर गती मिळाली, पुन्हा कामं चालू झाली, पण चालू करताना अण्णा आज मला सांगायला वाईट वाटतं, 13 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरेंचं सरकार आलं। आमची या मेट्रोची कार शेड ही गोरेगावला आरेमध्ये होती। पर्यावरणवादी प्रेमी बाल चिरंजीवांनी त्याला स्टे दिला आणि ती कार शेड कुठे सँक्शन केली तर माझ्या बाजूला असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेवरती त्यांनी तिकडे ती कार शेड केली। त्यावेळेला सरकारने ती जागा MMRD ला कार शेड साठी दिली।
जशी ते कार शेडला जागा दिल्यानंतर जागा MMRDA ला दिली, एअरपोर्ट अथॉरिटीच्या लोकांनी 13 सप्टेंबर 2021 ला मुंबई महानगरपालिकेच्या SRAच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं की आता हाईट रिस्ट्रिक्शनमुळे तुम्हाला नवीन कन्स्ट्रक्शन असेल, रिडेव्हलपमेंट असेल, ह्यांना तुम्हाला हाईट रिस्ट्रिक्शनमुळे परमिशन देता येणार नाही. आज जे पाप कोणी केलेलं असेल तर ते उद्धव ठाकरेच्या सरकारने केलेलं आहे. परंतु आमचं सरकार 2022 ला आलं. 2022 ला सरकार आल्यानंतर विधिमंडळामध्ये मी लक्षवेधी लावली. मुख्यमंत्र्यांना सांगितलं माझ्या विभागामध्ये मागाठाण्याच्या बाबतीत मागाठाण्याला बाजूला असलेल्या मीरा रोडला 1 किलोमीटर रेडियसच्या भागामध्ये सर्व आमचे प्रोजेक्ट ठप्प झाले, कारण की हाईट रिस्ट्रिक्शनमुळे. आमच्या माइलस्टोन्स ची सोसायटी आहे, सोसायटी डिमॉलेशन झाली, LY आलं आणि दुसऱ्या दिवशी ह्या रिस्ट्रिक्शनमुळे आज लोक बाहेर आहेत. पण ह्या लोकांचा आवाज मी विधिमंडळामध्ये मांडला. मुख्यमंत्र्यांना विनंती केली, साहेब देवेंद्रजी माझ्या पाठी खंबीर उभे होते. देवेंद्रजींनी सभागृहामध्ये आणि एकनाथ शिंदेनी उत्तर दिलं की एअरपोर्टची जी MMRDA ला जागा दिलेली आहे ती जागा मुंबई महापालिकेला देण्यास महाराष्ट्र राज्याची हरकत नाही. खात्यामध्ये जमा होऊ लागला आणि मागच्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये 10 ते 12 लाख कोटी रुपये आमच्या या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजनेत पैसे आले. एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं नाव मोठं होतंय, दुसऱ्या बाजूला या देशातील सर्वसामान्य जनतेचा विचार केला गेला. या देशातील मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प उभे राहिले. आमच्या विमान सेवा, आमचे रेल्वे प्रकल्प, अनेक गोष्टी या देशाच्या विकासाच्या दृष्टीने सुरू झाल्या. आणि म्हणून मोदीजी असं म्हणतात की 2047चा विकसित भारत आम्हाला घडवायचा आहे. त्यासाठीची ही 10 वर्ष मी पाया म्हणून पाहतो की या 10 वर्षाची विकासाची कामं झाली. ही 2047च्या विकसित भारताचा संकल्प केला त्याचा पाया आहे. खूप कामं झालीत. मनीषाताईंनी कामांचा उल्लेख मुंबई म्हणून सुद्धा या ठिकाणी केला. मी तुम्हाला सांगतो की गेल्या 10 वर्षात या राज्याच्या विकासासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली 10 लाख कोटी रुपये या राज्यामध्ये आले. आज मुंबई सारख्या शहरामध्ये चेहरामोहरा बदलण्याचं काम झालं. आज कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला, मेट्रो झाली, मेट्रोचं विस्तारीकरण झालं. कितीतरी कामं या मुंबईमध्ये झाली. आज मला असं वाटतं की मोदीजी जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतात त्यांचं विशेष प्रेम या मुंबईवरती आहे. त्यामुळे मुंबईचा एखादा प्रकल्प आल्याशिवाय कुठली योजना दुसरी पूर्ण होत नाही. त्यांच्या प्रत्येक घोषणेत मुंबईला काहीतरी दिलेलंच असतं. हे मुंबईवरचं माननीय मोदीजींचं विशेष प्रेम आहे. त्याच धर्तीवरती आपलं राज्य सरकार काम केलं. 2014 ते 19च्या काळामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार या राज्यामध्ये होतं. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी आणि प्रगतीनं राज्य वेगानं प्रगती करत असताना 5 वर्ष या सरकारनं जे काम केलं ते जनता कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा या राज्यातील जनतेनं जनादेश हा युतीच्या बाजूने दिला. पण मनीषाताईंनी सांगितलं तसं घटस्फोट नाही ताई, या लोकांनी गद्दारी केली, आपल्याशी गद्दारी केली आणि जनतेशी गद्दारी केली. तुम्हाला युती म्हणून जनाधार मिळाला होता, तुम्हाला युती म्हणून जनमत मिळालं होतं, त्याचा अनादर केलात, या जनमताचा खून केलात आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. ही जनता विसरली नाही अजिबात. आणि मला असं वाटतं त्यानंतर 2.5 वर्ष तुमचं जे काही सरकार चाललं ते आमच्या फक्त बंद दार आणि खिडक्यातनं आज घरातून सरकार चाललं. आणि 5 वर्ष देवेंद्रजीच्या सरकारने आणलेल्या योजना बंद करायचा कार्यक्रम फक्त तुम्ही केलात. अगदी आमच्या मनीषाताईला सुद्धा त्याचा त्रास झाला. अनेक योजना आमच्या मनीषाताईच्या सुद्धा बंद. काय असतं शेवटी त्यांची जागा त्यांना दाखवली.
आणि या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि गेल्या 2.5 वर्षात या सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा, त्याच्या जीवनाचा विचार केला। मी म्हणालो तसं देशामध्ये सर्वाधिक इतके राज्य आहे देशामध्ये, पण एकमेव आपलं राज्य असं आहे की त्याच्यामध्ये विदेशी गुंतवणूक 52% विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली। हे आपल्या नेतृत्वाची दूरदृष्टी होती आणि म्हणून एका बाजूला जसं मोदीजींचा विचार आहे तोच विचार घेऊन ही मंडळी काम करतात, तीच दूरदृष्टी घेऊन काम करतात। एका बाजूला या राज्याचा विकास वेगानं व्हावा, या राज्याच्या विकासाची उंची वाढावी म्हणून काम करतात, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे हा विकास करत असताना सुद्धा मी उल्लेख करीन समृद्धी महामार्गासारख्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेले अनेक दिवसांचा, अनेक वर्षांचा प्रश्न जो प्रलंबित आहे, मला वाटतं मनीषाताईने 90% काम करून टाकलंय, काही राहिलेलं नाही। आता 10% कामासाठी मला बोलवलंय। आता तुम्ही हा विश्वास बाळगा की हे 10% काम झालंय, मी आजच तुम्हाला सांगतो आणि आज मी तुम्हाला विश्वास देतो। आमच्या वीर संभाजीनगर असेल, आनंदनगर असेल, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्सच्या आमच्या सर्व रहिवाशांना मी सांगतो की केवळ आश्वासन देणारी माणसं नाहीत आम्ही। तुम्ही मग लोक आम्हाला वारंवार संधी देताय, वारंवार निवडून देताय का तर तुमचा विश्वास आमच्यावरती, आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि त्यामुळे या सगळ्या परिसरातील आमच्या रहिवाशांचा जो महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, घरं बांधता येत नाही, घरांचा पुनर्विकास होत नाही हाईट रिस्ट्रिक्शनच्या प्रॉब्लेममुळे, आणि त्यामुळे मनीषाताईंनी जे सांगितलं ती सगळी प्रक्रिया झाली आहे। आता 40 एकर जागा मला असं वाटतं की आपण गोराईला सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून यायला दिली आहे। बघा ती जागा, तर त्यांना आत्मविश्वास कसा असावा बघा, हा माझ्यासारख्याने शिकण्यासारखं आहे की ते सगळं काम होणार आहे, पण इथं उपलब्ध असलेल्या जागेवरती मी थीम पार्क करून सुद्धा मोकळे झाले। ती जागा आली, पैसे दिले, सगळं झालं। आता बहिणीने 90% काम पूर्ण केलंय, आता 10% काम पूर्ण करायला हा भाऊ बांधील आहे। चिंता करू नका, ही निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब या ठिकाणचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन। आज तुम्ही मनीषाताईंवरती विश्वास ठेवलाय तर 100% मनीषाताईंवरचा विश्वास आणि मी त्यांनी सार्थ ठेवला। आज मी तुम्हाला सांगतोय, लांबचा नाहीये, मी पुण्याचाच आहे, बाहेरून कुठून नाही आलो बाबांनो। एक 10% विश्वास माझ्यावर फक्त ठेवा आणि मनीषाताईंच्या कामाची पावती मात्र मनीषाताईला आपल्याला दिली पाहिजे। मी आपल्याला एवढंच सांगेन की आम्ही खोटं बोलणारे नाहीत, आम्ही जे सांगतो ते करतो आणि जे केलं तेच सांगतो। आज इतके मोठे प्रकल्प आज उभे राहिले बघा या राज्यामध्ये, मुंबई सारख्या ठिकाणी। निलेश देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी अच्छा काम यहाँ पे किया है, तो लोगों का विश्वास है उनके काम पर, महायुति की सरकार पर, मोदी जी पर। तो फिर से एक बार ताई जी को लोगों का समर्थन बहुत बड़ी मात्रा में मिल रहा है, तो मुझे विश्वास है कि तीसरी बार भी ताई यहाँ से चुनकर आएगी। और यहाँ के जो प्रश्न है, उन्होंने यहाँ पे जो प्रश्न का जिक्र किया है, एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया के हाइट रिस्ट्रिक्शन के कुछ रूल्स की वजह से यहाँ पे डेवलपमेंट को कुछ प्रॉब्लम है, दिक्कत है, तो बिल्कुल ताई ने उसके लिए बहुत काम किया है। तकरीबन 80-90% काम तो उन्होंने कर दिया है, लेकिन आखिरी थोड़ा सा काम जो बचा हुआ है सेंट्रल गवर्नमेंट में कैबिनेट की जो उसको मंजूरी चाहिए, वो बिल्कुल हमने यहाँ पे लोगों को आश्वस्त किया है कि बिल्कुल हम करें, क्योंकि लोगों के घर का इशू है, लोगों के जीवन का ये सब इशू है, तो मुझे लगता है कि उसके लिए हम जनप्रतिनिधि के तौर पे तो उसको काम करना ही चाहिए। ताई ने बहुत अच्छा काम इस पर किया है, तो आखिरी थोड़ा सा काम बचा है वो मुझे करना है। काम अगर वो नहीं करते तो आपको पुणे से यहाँ बुलाया जा सकता है? नहीं, काम मैंने ऐसा बोला कि काम तो हम करेंगे, काम होने के बाद पुणे से फिर मैं आऊँगा। मेट्रो शेड के लिए दिया था MMRDA को। MMRDA का जो कार शेड है वो अपना RA में शिफ्ट हो गया। अभी एयरपोर्ट अथॉरिटी की जो जगह है जिसके वजह से हमारे यहाँ के हाइट रिस्ट्रिक्शन का प्रॉब्लम आया था, हाउस में मैंने आवाज़ उठा के मुख्यमंत्री महोदय से मैंने सैंक्शन करके लिया कि 40 एकड़ जगह गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एविएशन के लिए वहाँ देगी। एविएशन का 56 एकड़ जगह है, इसमें से 16 एकड़ का जो डिफरेंस है वो 16 एकड़ का रेडी रेकनर के हिसाब से 456 करोड़ ये MMRDA को
देना था, तो MMRDA BMC को जगह देने का गवर्नमेंट ने हमारा सैंक्शन कर दिया है। तो गवर्नमेंट ने BMC को बोला कि ये जगह आप ले लो और उसका जो 476 करोड़ है दे दो। उसके बाद मुख्यमंत्री ने हमें एविएशन मिनिस्ट्री को ये सब सुझाव दिए। उसके बाद एविएशन मिनिस्ट्री का एक वापस सुझाव हमारे क्वेरी निकाली कि हमारे रडार ट्रांसफर करने के लिए हमको 67 करोड़ रुपीस इंस्टॉलेशन चार्ज और ट्रांसपोर्टेशन चार्ज चाहिए, वो कौन दिया। तो मुख्यमंत्री महोदय ने वापस लेटर दिया कि मुंबई महानगर पालिका वो भरेगी। मुंबई महानगर पालिका ने वो लेटर दे दिया एविएशन मिनिस्टर को। हमारी मीटिंग हो गई, मिनट्स ऑफ मिनट बन गए। इन बिटवीन ये जगह पे अच्छा काम होना चाहिए, इसीलिए यूडी में मैंने रिजर्वेशन भी पास करके लिया कि इधर मुंबई का सबसे बड़ा थीम पार्क और गार्डन बनेगा। तो हमारे मुख्यमंत्री ने दे दिया, एविएशन मिनिस्टर ने सैंक्शन कर दिया, इतने में आचार संहिता लग गई। तो अभी जो बाकी है कि कैबिनेट की मंजूरी, तो मेरे भाई आए हैं, वो कैबिनेट की मंजूरी कर देंगे और मुंबई में वापस चुन के आके भाई का सम्मान इधर करूंगी और दूसरा इधर मुंबई का बड़ा थीम पार्क